गेल्या काय या बाई घरी? त्यांना तरी सांगून ठेवले उद्या तरी भात आणा म्हटलं करून. पोरं नुसते भात भात करून राहिले. रोज रोज पोरायला वेगळं पाहिजे म्हणा. बरं तरी आज महिना अखेर म्हणून शाळा लवकर सुटली. 1:30 वाजलाय. दादाला जायचं आज बाहेर. परत दादा म्हणशीन एवढा टाईम केलाय. आता आलीच तर सुमन आईला विचारून पाहते नाताला कशात पाठविना. त्याचा पोषण आहार पडलाय अजून शाळेत येऊन. ते घ्यायला आले नाही. जाऊनच पाहते काय ती. बाई कुठं जाऊन बसली काय माहिती. यांना तर काही काळजीच नाही आहे. गेली कुठं फिरायला. मी झाली सून आणि ती झाली सासू माई. हाताखाली भांडे कुंडे घासायला. काय बडबड चालली सुमन आई? का मॅडम इकडं कोणी का आज? आले तुमच्या नातालाच भेटायला. तुम्हाला कसं काय माहीत झालं? माहीत झालं म्हणजे? भेटायला कसं काय आल्या तुम्ही? मी तर सहज आले. काय झालंय का त्याला? आजारी झालंय ती. बसली मळ्यात जाऊन. ते दवाखान्यात नाही याचंय त्याला. त्यांना कुठे काळजी ते. असं आहे का? हा. तरीच म्हटलं 2 दिवसापासून तो अंगणवाडीत काही आहे ना. आरवला काय झालं? अहो थंडी ताप येऊ राहिलाय. थंडी ताप? हा. आता ते दैवार पडत ना. मग लहान पोराला लगेच पडत होतं. पण मग लहान पोर आहे. लहान पोराला तेव्हा जाची तर कळायला नको काय बापायला. गरम पाणी करून पाहिजे जा पोरांना. तुम्ही पण गरम पाणी प्या. सर्दी नाही होत. आता काय पहिले दिवस राहिले काय गरम पाणी हे करायला. गावठी औषधं करायला. का बरं काय झालं? त्याला थंडी ताप सर्दी बळाबळा नाक वाहू राहिले. मग आपल्या इथं का सरकारीत न्या ना. हा. सरकारी ते नेलं होतं काल. शाळा लवकर सुटली का आज? हा आज महिना अखेर होता ना. हा का. मी ते म्हटलं तुम्ही आले नाही. पोराचा आर यायला दोघं नवरा बायको ना. त्या पोराकडे लक्ष नाही देते. बरं तुम्ही द्या जा. त्यांचं उभे येठ्यांचं काम आवरी त्यांना लगेच मळ्यात पळाते. म्हातारी हायचं घरात आवरायला. कारण म्हातारी नवतरणी झाली ना. आता ते तुमचा घरातला विषय त्याच्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. बरं मी काय म्हणते ऐका. त्याचं ना पोषण आलंय शाळेत. महिन्याला भेटतो ना आर 4 पिशव्या. त्याच्या बाकी त्या घ्यायला या. अहो ते पोराची कवाची वाट पाहू राहिली. दवाखान्यात नाही याचंय मला. तू आल्यावर आता सांगते आता कवा येते कवा नाही. बरोबर चांगलं दवाखान्यात न्या. त्याला पूर्ण बरं वाटल्याशिवाय शाळेत नका पाठवू. नाही आता त्याला 2 दिवस काची पाठी ते फार जाम झाले. 2 काय 4 दिवस राहू द्या घरी. परत काय शाळेतल्या पोराला वाप लागायची त्याची. तेच तर. येऊ का मग? हा. तेवढा पोषण आहार घेऊन या. हा. उद्या या. आई मॅडम घरी आली पण यायला नवरा बायकोला अजिबात काळजी नाहीये. कुशल उठत आहे मळ्यात जाऊन बसते. लहान पोराची सुद्धा त्यांना गम पास्तावा नाही. सगळं आपणच काळजी करायची. वाढवा झाल्यावर किती डबल पैसे घालायला लागत आहे. 5 नको घालू 50 घाल मग असंही. लहान काडी दुकान मोठं काडी भूक. त्यांना काय सांगावं तरी आपण. आता हे भांडे आवरून घेते. आला तर बरं आहे. नाही आला तर कोणाची तरी गाडी पावा लागन आणि न्यायला लागन. पैसे आहे का नाही ते पाहायला लागेल. वर झोपेले उठलं का नाही पाहते त्याला. ते काय मा काम आवरायच्या नादात आहे ना. कमी जास्ती काही लवकर न्यायला लागन. 2 दिवसापासून अंगावर काढीत आहे. ही पोर सकाळची लवकर गेली. लवकर येईल म्हणली अजून कशी येईना काय का मग. शाळाचं आहे काय तिचं. मला टाईम झाला राहायचं आहे. सकाळी म्हणली होती महिना अखेर आहे लवकर येते. अजून का तपास नाही गावी नाही पूर्वी साहेब. पहिला पगार झाला का गाडी घेऊन टाकी ते. पाय चालायचा कटाळ येते. दादा बाहेरच येऊन थांबिले. बहुतेक वाट पाहू काटायले. आली बरं झालं भाऊ आली लवकर. आपल्या डोक्याला टेन्शन. सकाळी धरून वाट पाहता कटाळा आला. आणि काय शाळात जवान पोर आहे. ज्ञान देण्याचं काय टेन्शन येत राहतं माणसाला. आली बरं झालं. का हो दादा? काय ग एवढा टाइम काय करते? अहो त्या सुमन आईच्या घरी गेले होते. का आला? अहो त्यांचा नाताला बरं नाही ना. हा. मग ते महिन्याचा पोषण आहार येऊन पडला तर मग त्यांना निरोप द्यायला गेले. सांगाय गेलते त्यांना. तुम्ही का बरं बाहेर उभे राहिले? अरे मला जायचं कुठं? पंढरपूरला बैल गे जायचं तिकडे. तू बसली कवर आहे गावातच. मी किती टाइमच वाट पाहत होतो. पंढरपूरला? मग बैल घ्यायला? हा. एवढं लांब का आला? आता इकडे का बाजार आहे का? तिकडून चांगले खिलारी बैल येतील. इकडे शाला होता ना बाजार? नाही शाला नाही बाजार. आपल्याला घरी बैल लागतील ना शेतीला. पंढरपूरहून ना खिलारी बैल आणतो 2. खिल्लारी बैल? हा. बरे मग जपून आणा. कधी असाल? आता मला तरी 2-4 दिवस लागतीलच ना. पंढरपूर का जवळ आहे का? 2-4 दिवस. हा. दादा हा. आई कुठे गेली?
ते गेले ना त्या कलेबाईची कशाला? तांबाटे खुडायला. टमाटे कुडायला? हा त्यांचं रान लय लांब आहे. मग आता ते कामासाठी लांबन जवळ ते आले होते सकाळी, न्यायला गाडी घेऊन आली ती पोरं. मग आता का होईन ती? आणि संध्याकाळी. मग मी घरी एकटेच का आज? आणि मग आता तुला काय बेबी गरज जाय जेव, हा. कवड लावून घे, आतूनकडे लावून घे, काय असेल तो काम पाय. का हो दादा? हा तिला कशाला पाठवायचं कामाला? आता ती कलेबाई आली आणि मग आता नाही म्हणता येतं का? काय नाही म्हणता येतं का? मग तिला ते तुझ्या हा म्हणली, मग गेली का आम्हाला. का बरं तुमचं माझ्या पगारावर भागून नाही राहिलं का? आता जाऊ दे, तू काय आहे, 4 दिवस आहे अजून. एकदा तो लग्न झाले आम्ही काय करायचं? म्हणजे मी एवढी जड झाली? जड नाही झाली, पण मग आता कवर तुला ठेवायचं घर. तर हाय तवर तर चाल द्या ना, काही गरज नाही ना तुम्हाला जायचं लोकांच्या वावरात. ना लग्न करून टाकू आता. दादा हो, हा पण अजून मला लग्न नाही करायचं. मग आता काय करते, लग्न नाही करायचं. एवढं लवकर का मग? आता 20-21 वर्षाचं वय झालं तो. अहो मग दादा मग का लय झालं का ते? मग लय झालं, मग आता कवा तो का 25-30 वर्ष झाली लग्न करायचं का? अहो पण मग अजून मला शिकायचं आहे ना. तो लग्न करून दिलं का तो नवऱ्याला जेवढं तुला शिकवायचंय तेवढं शिकू दे, आणि तूही शिक, म्हणजे आमच्या डोक्यात ताण जाईल. काय दादा हे? मग आता तू शिकेल नाही शिकवीन त्याचं कोणी पाहिलं? काही नाही शिकविल तो तेव्हा हातात आहे. तू शिकली ना तर ते शिकवतील. तो मामा नाही ना एक स्थळ पाहिलंय. मामाने पाहिलं? हा कुठं? काही मला नाही सांगितलं, फक्त ते म्हणे पाव पोरगा चांगला आहे आणि वांतिनीच आहे म्हणे, जमीन जागा भरपूर आहे. मग आता तुम्ही का जाणार आहे? मग आता आज जातो ना, मी जाताना तिकडे जातो, हा, त्यांच्याच पैसे बोलवतो आणि तसंच पंढरपूरला जातो. त्याच्या आधी फोटो आहे ना, मला व्हॉट्सअपला टाका. टाकील बाबा तुला फोटो पैसे काय तो लगेच, मी तिकडून आले फोटो टाकील. हा पण तरच मी हा म्हणे, नाही तर म्हणणार नाही. नाही लगेच नाही फोटो तुला. तिकडून आलो का हा मग फोटो टाकील. मग त्या चावीचा ना. हा दरी चावी घे आणि कुलूप लावून घे बरं का, हा आणि बाहेर येऊन नको. नाही घरी कुंड आहे, कोणी आलं गेलं तर कवड उघडू नको. नाही उघडणार. नाही तर पाय घे ना, माझ्या डोक्याला खुरापत लावशील पुन्हा. आणि नाही हो दादा, तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर? हाय पण मग मधी बस इकडे घरी कोण नाही, तुझ्याही नाही काही हा नाही. हा बसते. हा एकलीच तू जाऊ का? काळजीने जा आणि काळजीने घरी या लवकर. हा जाऊ का मग? आणि नीट जा. हा चालत. उगीच कशाला दरवाजा उघडू मग? दादाही घरी नाही, आई घरी नाही, मग घरी काय, मग काय रिकाम्याराने टाकड्या वाजू काय? आता घरी मी एकटीचे म्हटल्यावर मग आता मी ना पहिले सरपंचाला फोन लावते, विचारते तरी कुठे आहे. हॅलो, कुठे आहे सरपंच? हा हो, काम ते जाऊ द्या, काम तर काही नव्हतं माझं. आज ना माझ्या घरी कोणीच नाही. दादा पण 2-3 दिवस पंढरपूरला गेले. आई ना कामाला जाईल. हां ते पण संध्याकाळीच येईल ना. बरं कुठं? बरं येते मी तिथं. हां नंतरच जेवण बिवण करेन, आधी जाऊन येते. झाली बा कवाच इथं उभं आहे तर कवर वाट पाहावा. एक फुल घेऊन ठेवलंय, कोणी येत नाही ना या बाजूला, पाहून घ्यावा. नाही तर काय आहे, गावामध्ये व्हायची बदनामी. जर भूमिका झाली ना आपल्या नावाची, काही खरं नाही. कोणी नाही दिसत, बसा इथं आपलं दगडावं. कवा येते आता? नाही तर फुलं जायचं कोमेजून, फ्रेश फुल तोडून आणलं एक तर. आली 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 फुलांना तर खिशातच ठेवितो मस्त. बाई या सरपंचाने एवढं लांब बोलावले, चांगलं नेहमीच्या ठिकाणी भेटत होतो. कोणी पाहिलं तर नाही ना? यांना पण नाही ना असं रोज रोज भेटणं योग्य नाही. त्यांना आज काही ते बोलू न टाकी तुम्ही, पण असं मलाही चांगलं वाटा ना. पण जाऊ दे, भेटायला ते भेटत आहे ना. पुढे बसले पण माहिती तिकडे जाऊन बसले लिंबाखाली. चाल 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 लवकर, लय पाय मोजीत चालत तू बी. अहो मग काय पळत येऊ का काय धावतीवर? ऐक आम्हाला दम निघत नाही ना.
काचा आता आम्ही घोटाळे सरपंच, माहिती आहे ना मला. सरपंचाला काही दम निघतो का कोणत्या गोष्टीचा? पण घोटाळे सरपंच असं रोज रोज भेटणं पण योग्य नाही ना हो. आता तुम्ही सकाळी अंगणवाडीत येऊन गेले ते पण म्हटलं माझं काम होतं म्हणून मी फोन केला होता. तुम्ही तर डायरेक्ट भेटायलाच बोलवलं. बरं मग तुम्ही बरे आहे ना? हा मग एकदम मजेत. जेवण केलं का? हा मग सकाळी सकाळी उठल्या आहे ना, चहामध्ये पोळी खायची, तूप लावून. तूप लावून पोळी खात्या? हा मग गावठी तुपाच्या पोळ्या राहते आपल्याकडं. अच्छा. माझी कशी पाहिली ना, मी नाही ना पाहिली. घरी नेली एखाद दिवशी आपला वाड्यावर ये कधी बी. मी तर म्हणते तुमच्या आईला कधीतरी घेऊन या भेटायला पण तुम्ही आणतेच नाही. माझ्या काही घर सोडित नाही. आपला वाडा इतका मोठा आहे ना का त्या बाया ठेवल्या आता कामाला. माझ्याला आता काही कामच होत नाही. हां हां, मला वाटलं तुम्ही बाय ठेवली. घाबरले ना मी. नाही नाही, आज आहे ना पंचायतमध्ये यायला पाहिजे होतं तू. कशाला? आज लय गुलालाची उधळण झाली. कशा बाबतीत? उपसरपंचाची निवडणूक झाली आज. हा का? हा, मग कोण झालं उपसरपंच? ते रघुभाऊचा पोरगा आहे ना, हां. तो उपसरपंच झाला. अच्छा. मी नेमक्या शाळेतच होते, आज महिना अखेर होता ना, मग तेच चाललं होतं शाळेत काम. आज अंगणवाडीतून लय लवकर आली तू. हां, आज महिना अखेर होता ना मग. हा मी तेच म्हणलो, मॅडमने लय लवकर फोन केला मला. बरी आठवण आली माई. अहो घोटाळे साहेब, तुमची आठवण केव्हा नाही येत मला. तुमची आठवण केव्हा काय प्रत्येक क्षणाला आठवण येते, पण काय करणार, कामं पण असतात ना. हो, आम्हाला तर पंचायतीमध्ये काय करावा नुसती सारखी आठवण येते. कोणी येतं, हा दाखला द्या, तो दाखला द्या, याच्यावर सही करा, काही पट्टी कमी करा. मग आठवण कोणाची ती? तुमचीच आठवण येणार ना मॅडम. आज काय करते? अच्छा, माझी. मग हां, बरं बरं झालं, ऐकून बरं वाटलं. तुम्हाला पण माझी आठवण येते. बरं, जायचं का मग कुठं? आपल्या स्पॉटवर? मी तिकडूनच आले. इथं काय आता, इकडं कोणी येता जाता जर कोणी पाहिलं ना माझ्यासोबत, तुम्हाला माझ्या नावाची भूमिका व्हायची. अजून तो बी लग्न व्हायचंय. हां, लग्न तर माझं पण व्हायचंय ना. त्याचं जाऊ दे, आज दादा म्हणत होते लग्नाचं माझ्या. काय म्हणी? ते म्हणे आता मामाला सांगितलंय पोरगा पाहिलंय त्यांनी कोणचं स्थळ. अय, ते जर स्थळ बिळ काय आणलं तो बापाने ना, तिकडच्या तिकडं कटवून टाकायचं. तो लग्न करायचं आपण. थांब जरा, थोडस वर्षभर थांब जरा. मीच तुला माई राणी करून येणार आहे. मा वाडा पाय, वाड्याची राणी तूच वशील. बरं बरं, चालेल ना. तसं मी सांगेन दादांना, अजून काही करायचं नाही लग्न. तसं आज दादा 2-3 दिवस पंढरपूरला गेले. पंढरपूरला काय काम काढलं तो बापाने? आम्हाला खिलारी बैल घ्यायचे ना. अरे काय बैल घेते लोक, ट्रॅक्टर घेते लोकांनी, बैल इकून टाकले. तो बाप अजूनही जुन्या काळातच रमतोय का? जुनं ते सोनं. बरं बरं, जाऊ दे. काय कवय ना, गेला ना मग मलाच घरी बोलावलं असतं. मी घरी आलो असतं ना. हां, आमच्या बंगल्यावर मला भीती वाटते ना. का बर? असं सरपंच आमच्या घरी आलं म्हटल्यावर एखाद्याने पाहिलं मग. कोण पाहायचंय तिथं? अहो सरपंच, आता तुम्हाला कसं सांगू, काय? मला माझ्या बंगल्यावर बोलायला पण काही प्रॉब्लेम नाही. पण विषय काय ना, आमच्या बाजूची ती शिंदूबाई राहते ना. हा, ती म्हातारी. हां, तिचं आहे ना 24 तास मग आमच्या बंगल्यावर लक्ष राहतं. थांब, एखाद दिवशी ना तिला पंचायतीत येऊ दे, तिचा कार्यक्रमच लावी तुम्ही. आणि त्याशिवाय आम्ही गल्ली तिचं नाव काय ठेवलं माहिती का? काय? गावच्या आकाशवाणी. अरे वा, गावची आकाशवाणी. हां, कोणी जरी गेलं तिला विचारायला, तिच्याकडे प्रत्येक गावची खबर राहते. आजीच्या घरी काय भाजी शिजली ते सुद्धा सांगत ती. हा का? हां. बरं, आता गप्पा गोष्टी बाद झाल्या. मला कसं ब्याव वाटत, इथं बसलोय. इकडून तिकडून जर कोणी पाहिलं ना, मला पाहू दे आधी कोणी आहे का. कोणी दिसत नाही इथं. मग बसा, नाही दिसत. नको नको, मग? आपल्या स्पॉटवर चाल ना. चला मग काय. उठ. एक तर परत काय तुलाही सुट्टी भेटत नाही, तुलाही वेळ हा. भेटत नाही. वेळ तर नाहीच भेटत. पण मग चल, तुम्ही गाडी आणली का? गाडी त्या तिकडे लावली मी. कोणची? बुलेट? मग तिकडे एवढा लांब? एखाद्या दिवशी नेईन तुला मस्त फिरायला बुलेटवर, पण आता सध्या नको. हा, तुम्ही मला दर टाइम म्हणत राहता. माझी लई इच्छा आहे तुला बुलेट गावात घेऊन हिंडायची ना. गावात नाही, मग गावाच्या बाहेर. गावात तुला बुलेट घेऊन फिरल्यावर लोक काय म्हणतील, सरपंच म्हणजे ते- पामणी. म्हणजे तुम्हाला फिरवणार नाही का? अय, एवढा राग नको येऊन देऊ. हा, मग काय. फिरवीन पण कुठं? लांब, गावात नाही.
सध्या नको. लग्न झालं का आपलं, मग तुला गावात काय पार शहरात फिरवीन. शहरात नको लय पोल्युशन राहते. चला चला आपल्या स्पॉटवर पटकन, बोलण्यात वेळ नको घालू. चाल इकडे या बाजूने. हायला साहेबांनी एक मला म्हणाले गावामध्ये जुगार बंद झालाय. पण गंगाराम, गावात जुगार बंद झालाय, तो आहे ना मळ्यामाळ्यातनं फिर. तिकडं जुगार खेळतात, पोरं काय दारू पितात. कोण जर तिथं तुला दिसलं लगेच मला फोन लाव, आलोच मी गाडी घेऊन. साहेबांचं बरं आहे, लगेच येतो म्हणे गाडी घेऊन. आणि आम्हाला बघा पाय पाय फिरायला लावले, ना गाडी ना काय. हायला ह्या पोलिसाच्या नोकरीपेक्षा एखादा वकील झालो असतो ना, ते मला परवडलं असतं. मस्तपैकी ऑफिसमध्ये बसलो असतो. काय पण जीवनच आपलं वेगळं आहे म्हणायचं. पोलिसाची ड्युटी ही बजावलीच पाहिजे. एकतर आईबापांची इच्छा होती पोरानं पोलिसच व्हावं. आईबापाच्या इच्छेसाठी पोलीस झालो, पण त्यांना काय माहिती हे पोलिसाचं जीवन कसं आहे. जाऊ द्या, आईबापाची तरी इच्छा पूर्ण केली. शेवटी किती केलं तरी आईबाप आपले, त्यांची इच्छा पूर्ण करणं हे कर्तव्य आहे आपलं. आता आलं आहे मळ्यात, कोण काय इकडं तर दिसेना झालं आहे. साहेब पण म्हणे जा बाबा मळ्यात फिरून ये. अरे पण इकडं चिटपाखरू दिसेना मला तर. हां बरं आहे, हे एखादं इकडून जनावर कुठलं निघलं नाही म्हणजे बरं आहे. फिरतोयच गंगाराम खरं आहे, पण लक्ष ठेव. हायला आवाज कसला येतो इथं. आवाज येतोय बरं का, कोण काहीतरी बोलतंय. कोण बोलतंय, हळूच बघतो कोण आहे. इकडं तर काही दिसेना, यातनं काही दिसेना झालंय. सरळ जाऊन बघतो. हळूच चाल गंगाराम, पळून जातील एखाद्या वेळेस पोरं बिरं. काय सरपंच, जेव्हा पण येते तेव्हा रिकाम्या हातीच्या त्या. रिकाम्या हाती कुठं आलो मी. मग कधीतरी तर मला पण काहीतरी घेऊन येत जा, मला पण बरं वाटतं. आणलंय ना तुझ्यासाठी, काय स्पेशल आहे. हे बाय फूल. वेणी घालते ना, खूप भारी दिसते. त्याच्यासाठी नाही, हे फूल जर तुझ्या डोक्यात जर घातलं काही एक नंबर दिसते. तू पाय. वाव. वा वा घोटाळे सरपंच. हो गंगाराम हवालदार, हो तुमची ड्युटी सोडून इकडे कुठं आले माळ्यानं. दुटी सोडून का हा आलं फिरत फिरत. मॅडम, हा बोला ना. शाळा तुमची इकडं आहे का मुलांना शिकवायला? नाही नाही, शाळा सुटली आज लवकर. लवकर सुटली का? सरपंच बोला ना काही. ओ हा तुमची ड्युटी ना तिकडे करा, इकडे कशाला आले तुम्ही. नाही, आम्ही आमची ड्युटीच करतोय हो. हा सरपंच, मुलांनी काय आदर्श घ्यावा? कोणाकडून? हा तुमच्याकडूनच घेतला पाहिजे आदर्श, घोटाळे सरपंचाकडून. ओ इज्जतीत बोला, इज्जतीत. सरपंच म्हणते मला, सरपंच. नाही तुम्ही हाय हो सरपंच, मग मी पण म्हणून तर इज्जतीतच बोलतोय ना. हा तुमची ड्युटी ना तिकडे करा. निघा बरं तुम्ही इथून. नाही आम्ही निघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तरी बरं का, बऱ्याच तक्रार आल्या होत्या माझ्याकडे पालकांच्या, मुलांच्या पालकांच्या. म्हणजे अंगणवाडीत म्हणे मॅडम काही शिकवायला नसते. कधी आम्ही जर मुलांना घेऊन गेलो तर ती भात शिजवणारी नाही का, तीच असते बाई तिथं मुलांना जेवायला घालायला. अहो मग तुम्ही का बघायला राहतात काय तिथं? मला भरपूर कामं असतात. होय, रोज कामं असतात का? हा रोजच असतात. तुम्ही यांना सांगा ना, ते काही पण बोल राहिले घरी न सांगू माझ्या. हवालदार, हा तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही तुमच्या ड्युटी करा तुमची. नाही आम्ही आमची ड्युटी करतोच हो. नको तिथं नाक नका खूप सोच जाऊ. मॅडम काय करतील आणि काय नाही त्यांचं ते ठरवतील. तुम्हाला काय करायचंय. नाही खरंय सरपंच, तुमचंच खरंय हो. कसं आहे, ह्याला आजच्या पिढीने ना हा आदर्श घेतला पाहिजे. खरंय, म्हणून तर आपल्या गावामध्ये लयच लपडी चालले तर बघा. जाऊ द्या मरू द्या सरपंच, आम्हाला तर काय करायचंय. आम्ही आमची ड्युटी करतो, मॅडम तुम्ही तुमची ड्युटी चालू द्या. ओ इकडे काय इकडे हवालदार. काय म्हणताय? आता हे जे तुम्ही पाहिलं हा हे कोणाला सांगायचं नाही, इज्जतीत सांगतो तुम्हाला बरं का. आणि मग काय कराल तुम्ही? तुमची बदली करून टाकेल डायरेक्ट तुमची नक्षलवादी एरियामध्ये. होय, हा याला सरपंच, याला म्हणतात गावचा सरपंच. डायरेक्ट छत्तीसगड.
छत्तीसगडला होय? काही बी झालं तरी माझ्या घरी नका जाऊ म्हणा, नाही तर काय. बर का, हा शेवटचं सांगतोय आणि वॉर्निंग देतोय. बर 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 हा, नाही तर ही वर्दी तुमच्या अंगावर राहणार नाही. बरं, बर बर सरपंच, हा लगेच निघायचं. येतो आम्ही. माग वळून सुद्धा पाहायचं नाही. नाही नाही. आणि काय झालं काय पाहिलं हिडच विसरून जा. होय मॅडम, हा. नाही विसरतो आम्ही. तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं का. आमच्या डोक्यात पक्का इसरायचंच असतं हो, दुसरं काय नसतं. निघा निघा लवकर. हा निघालो आम्ही. एवढंच आहे, पण लय आगवी. आता ते सांगणार तर नाही, आख्या गावात बोंब नाही करणार ना. सरपंच म्हणत्या. हा, अहो घोटाळे सरपंच सगळे तुम्हाला सरपंचच म्हणताय, तुम्हाला कोणी काही म्हणताय का? मॅडम या गावामधलं पोलीस स्टेशन आहे ना, त्या पोलीस स्टेशन मध्ये जेवढा स्टाफ आहे ना, हा थरथरा हालतो या सरपंचाला. अहो पण आता माहिती तारा आल्याची वेळ आली. घाबरू नको. अहो पण मग घरी तर नाही जाणार ना. कोणी कुठं जाणार नाही, तो त्याची ड्युटी करतोय. ड्युटी करता करता त्याला दिसलो आपण. पण त्याला मी आजच यायचं होतं का इकडं. आता आपल्याला काय माहिती तो येणार आहे इथं म्हणून. तुम्ही एक काम करा, त्याची बदलीच करून टाका. नको नको, त्याने अजून काही केलंच नाही, काय बदली करायची. मग त्यांनी जर काय करायची वाट पाहिजे का आपण. तो काय कोणाला काय सांगणार आहे. मला सरपंच म्हणत्या. कोणता? घोटाळे सरपंच. घोटाळे करू करू आहे ना, हा वाटोळ केलंय लोकायचं. सरपंच हा, हवालदार माझ्या घरी तर नाही जायचं ना. तो घरी कोण आहे? कोणीच नाही ना. अहो कोणी जर नसं पण भेटणार नाही का. परत माझी शाळा बंद करून टाकीन. माय दादा तर बापरे, त्यांचं काय होईल मग. एवढं नको घाबरू, सरपंच आहे ना, नको टेन्शन घेऊ. तुम्ही आहे ना, तुम्ही आहे ना, पण खरंच मग का फक्त नावाला म्हणते मी आहे. अरे मी असल्यावर तुला काय घाबरायची काही घेणं देणंच नाही तुला. मग काही घरी झालं तर मग तुम्ही याल का. मी आहे ना, बरं मा आहे. वाड्यावर तुला घेऊन जाईन, नको काळजी करू. बरं चालेल. आपला वाडा लय मोठा आहे, कोणत्या खोलीमध्ये घातलं ना कोणाला कळायचं सुद्धा नाही. कुठून जायचं आणि कुठून निघायचं, एवढा मोठा वाडा आहे. त्याला लय चोर रस्ते. मला दाखवून ठेवा, मग मी कधी चोर रस्त्याने येत जाईन. तुला घेऊन जाईन, थोडं थांब तू. तुला वाड्याची राणीच बनवणार आहे मी. मला राणी नाही, पहिले तुमची बायको बनवते, राणी नंतर बनन मी. नाही आधी राणी म्हणते, नंतर नोकरानी बनवते. बरं तसं काही करणार नाही. सरपंच म्हणते मध्ये चाल. आता परत तो हवालदार आला, आता मध्ये जाऊ चाल, म्हणजे तिकडं कोणी येणार नाही. चाल तिकडं. परत कोणी पाहायचं नाही तर. हा, हा त्यापेक्षा जाऊ घरीच. आलोय. नाही इथं काय बडबड करायला आलोय का मी. चाल मध्ये, उठ चाल तिकडं, कोणी येणार नाही इकडं. हळूहळू बोलू आपण. आता तुम्ही म्हणते आहे तर मग चला तुमच्या भरोशावर. हा, टेन्शन नाही घ्यायचं मॅडम. सरपंच म्हणते, सरपंच. बस झालं, इथंच बसू आपण. ये इकडं. हिला सरपंचाच्या जागेवर जर दुसरा कोण असता ना, साल्याच्या आहे ना लावण्यात चांगल्याच जोडल्या असत्या या दांड्यानं. पण सरपंच, वा रे वा, घोटाळे सरपंच. जसं नाव तसाच घोटाळे सरपंच. आणि काय ती मॅडम, अंगणवाडीची मॅडम. अरे वा, चांगलं चाललंय. आजकाल मुलांनी केलं असतं तर ठीक आहे, ती पण गावचा सरपंच आणि अंगणवाडीची मॅडम. अरे वा अरे वा. साहेबांनी पण बरं मला त्यांच्या टायमाला इथं दुटीवर पाठवलंय. हिला अवघड आहे बाबा, काय करावं. पण नाही, सरपंच नाही ना असं वागायला नव्हतं पाहिजे. काय हे, मला तर आला इतका वैताग. आता मी आहे ना मस्तपैकी आता निवांत इथं बसतो. हिला माझं तर डोकंच फिरलंय. गंगाराम, खरंच बरं झालं त्या सरपंचाला तू एक काय बोलला नाहीस. नाही तर आहे ना, हे सरपंचानं साहेबाला एकाचं दोन काहीतरी सांगितलं असतं आणि मला तर छत्तीसगडलाच पाठवलं असतं. माझी बदलीच तिकडे केली असती. पण काय बोलायचं तर कोणाला बोलायचं. सरपंच नव्हता पाहिजे. ते सरपंच पदावर नसताना मग गंगाराम हवालदार काय हे दाखवून दिलं असतं. कशाला बडबडतो गंगाराम, बस शांत. आता आपला काय निवांत बसू आपला. काय नियम लागू झाले न काय नाही. काय पहिलं आगे होऊन गेले असते बैल, चांगली बैल चारी चोरी होती. सरकारनं काय नियम लागू पाडले. ड्रायव्हरला सजा, 10 लाख दंड. काय
काय सरकार झालं कायचे पहिले घेणं होते आपल्याला असे जातील पैसे खर्चून काय नाही पाहू आता चला जाऊ घरी इकडेच घेऊ कोणाच तरी. ताण तर लय जोरात लागले पण ही आळं आहे ना ह्या आळ्यामध्ये जनावराला पाणी पाजतात आणि लय शेवाळं झालंय. ही मोटर कधी चालू होते त्याची वाट पाहत बसलोय. एकदाची मोटर चालू झाली मग मला तरी पोटभर पाणी पिता येईल. ओ जगन्नाना जगन्नाना या साहेब का हो? या या काय कोणी का इकडे तुम्ही बसा. हा इकडे कोणी का म्हणलं अहो जगन्नाना काय सांगू तुम्हाला साहेबांना आहे ना आमची दुटीच इकडे माळ्या माळ्यानं लावून दिली आहे. का बरं अहो गुन्हेगारीच लय वाढली हो. मळ्यात काय कोणी घरी एवढी 2 नंबरचे धंदे. मळ्यात कडे 2 नंबर धंदे होत्या का? हो जगन्नाना तुम्हाला माहिती नाही तुम्ही आहे ना साधं बोळ राहताय हा बघा. हा 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 तुम्हाला नाही माहिती आज आपल्या गावात नाही ना हा. जवळजवळ 50 किलो गांजा सप्लाय झालाय बाहेर. अरे बापरे 50 किलो गांजा हा हा गावात कोण असं लावेल होता का घरी? अहो लावला असेल कुठं लपून. हा 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 ते चोरी लपीचे स्पीकर राहते ते. हा मग उसात त्याच्यात हा. गव्हात त्या मक्यात लय ठिकाणी लावलेलं तो. मग तुम्हाला सापडलं नाही काहीच? नाही ना ते गेल्यानंतर आम्हाला कळालं की गावात ना तुमचं हे असंच आहे. अहो, काय करणार. चोरी झाली हो पोलीस येते घरी. अहो काय कसं आहे तर बघा पोलिसांना दोष देऊन फायदा नसतो. हा लेट माहिती होती त्यांना. नाही नाही पोलीस मला सांगा बरं चोर पोलिसांना सांगतो का मी या घरात चोरी करणार आहे बरं का साहेब. नाही कसं काय आणि सांगणार? मग नाही, सांगा बरं नाही, आमच्या काय पाठीला डोळे आहेत का हो? नाही ना साहेब तुमचे हप्ते बिप्ते चालू असतील त्याच्यामुळे तुम्हाला सापडलं नाही कोणी. बरं का जगन्नाना हा? आम्ही हप्ते कसलेच घेत नाही. आम्ही काय लाचखोर दिसतो का हो नाना तुम्हाला? तुम्ही नसतील घेत पण साहेब घेत असाल ना. हो नाना काय बोलताय तुम्ही मग? अजिबात साहेब तर घेत नाहीत. साहेब आहेत ना हा लय कडक आहेत आमचे. असं त्यांना तुम्ही जरी म्हणला ना हा साहेब तुम्हाला चहा पाण्याला काय देऊ का हा, हा. तर साहेब तुम्हाला आतमध्ये टाकतील. इतकं. इतके कडक आहेत साहेब. नाही पण तसं नाही दाखणार एवढं. आणि तुम्हाला माहिती आहे का हम्म. जसे साहेब आपल्या गावात आलेत ना हा तसे गावातले 2 नंबरचे धंदे सगळे बंद झालेत बघा. आता काही चालूच नाही गावात. अजिबात नाही बघा दारू चालत होती आपल्या हा, हा, गावात दारू, बरोबर आहे का नाही गांजा. हा दारू गांजा हा. जुगार माणसं लय हा, खेळायची हा, माहिती आहे ना हा मग अहो, चावडीवर पत्ते खेळायला माणसं हा, बसत हा, होती हा. 3 पत्ते. अख्ख्या गावात चौकडं टोळ्याच. आता तुम्हाला गावात दिसतंय का? नाही काय कुठं नजरच नाही पडते आता. म्हणून साहेब म्हणाले हा. गंगाराम हवालदार गावात आता धंदे बंद झाले पण तू मळ्यात जाऊन बघ. असं हा जर तुला कोण दिसलं हा, हा. तर मला लगेच फोन कर. सापडले का लगेच हा मग काय जाऊ. साहेब लगेच येतील. धरून नेले सुट्टी नाही. सुट्टी वय अजिबात जामीनच भेटणार नाही वा नाही तसे साहेब आहेत आमच्या कडक. नाही तुमचं कामले कडे घेऊ जामीन नाही म्हणले विषय संपला. हा मग पण जगन्नाना हा. तुम्ही इकडं कुठं गेले होते हो? पंढरपूरला चाललो होतो. पंढरपूरला हा हा काय बरं बैल आणायची होती बैल. बैल आणायची होती. बैल हा. शेतीला बैल. तिकडं बैल लय भारी भेटतात खिल्लारी, खिल्लारी हा, हा, हा. बैल एकच नंबर राव. बैल म्हणजे आपल्याला बैलाच नादी पहिल्यापासून. मग कधी गेले होते तुम्ही? मी आज आलो होतो ना सकाळीच. आणि मग काय झालं? गाड्या बंदी सरकारनं काय काढलं डिझेल पेट्रोल हा, बंदी. ते ड्रायव्हर लोकांनी संप केलाय हा त्यांच्यावर लय मोठा अत्याचार झालाय बघा. जाणं झालं नाही ना मग. ऍक्सिडेंट झाला हा. तर त्याला 10 वर्ष शिक्षा हा, शिक्षा 7 लाख रुपये दंड. दंड नाही भरला तर ते आयुष्याचाच मिळाला हो. हा कार्यक्रम लागला त्यांचा. मग गाय गरीबाचेच आहे ना ड्रायव्हर. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही परत आले काय? हा जाणच नाही गाड्याच नाही तर काय चांडो कोणाचाच पत्ता नाही तिथे. अहो गाड्या भेटतील कुठनं तुम्हाला? पेट्रोल पंपच बंद आहेत ना. हा बंद आहे बंद डायरेक्ट. गाड्याला काय पेट्रोल नसली ती कशी काय चालेल? ती काय पाणी टाकून थोडी चालणार आहे. जगन्नाना मी काय म्हणतोय बोला ना. तुमची मुलगी काय करते हो? ते अंगणवाडीत शिक्षिका आहे ना. अंगणवाडीत शिक्षक आहे नाही का? हा अर्चना नाव आहे नाही का अर्चना. तुमच्या? हा, हा तेवढी आत्ताशी- एकच आहे मला एकच तेवढी. एकुलती एकच आहे ना? हा तेवढीच. हा हा नाही चांगलं आहे बरं काय. पोरले भारी. लय भारी आहे खरंच लय भारी आहे. हा हो जगन्नाथ हात द्या तुमच्या पोरी सारखी पोर हा, मी तर नाही, या नाही. जगात पाहिली नाही हो. नाही लय पोर हुशार लय वो. हा, लय हुशार हुशार पोर लय. अशी हुशार हा, हा. रा, रा, रा. तिच्यासाठी ना काही करायचं तयारी आहे आपल्याला काय. बापाचं नाव आहे ना हा. खरंच रोशन करणार बरं का ती. हा हा नाव काढीला. हा हा. नाव काढी. आणि ते आपले गावच्या सरपंचाचं नाव काय हो? घोटाळे. हा गोठाळे हा, सरपंच. काय झालं हा काय झालं? नाही ते पण लयच भारी आहेत बघा. अहो साहेब जसे घोटाळे सरपंच झाले ना हा गावात
गल्लोगल्ली रस्ते क्लिअर, तुम्हाला सांगत होते मंदिर आहे पुढं ते गट्टू बसवले. हा हा एक आमचा इट फाईट चाललंय घोटाळे साहेबाचा सरपंचाचा आता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय जसे घोटाळे सरपंच झाले हा तसा गावचा विकास झाला. विकास झाला. हा नाही नाही बरं का नाना, त्यांच्याशी आपल्याला आपुलकी. तुम्हाला आपुलके हा, हा. हा, खरंच आपुलके असणार. माणूस लय भारी. तुमचा तर त्यांनी आहे ना हा. एकच नंबर विकास केला बघा. कस काय हा, मग काय विकास केला? तुमचा खरा विकास केला. अख्ख्या गावचा विकास जाऊ द्या खड्ड्यात, हा पण जगन्नाथ ना हा तुमचा विकास आहे ना, मी तर छाती ठोकपणे सांगतो एकच नंबर केला. या जगात हा. जगन्नाथाचं नाव एकच नंबर राहणार बघा. पण नाही मला खोली आली, नाही मला काही पंचायतीचं हे नाही, सरपंचानं काही मला काही अनुदान दिलं, आणि तुम्ही असं कसं काय म्हणते? असं कसं काय म्हणताय? हा कसं आहे आता मला बोलायचं नव्हतं, हा पण जाऊ द्या सांगतो मी तुम्हाला. हा बोला ना बोला ना. बरं का, वाईट वाटून घेऊ नका. आता वाईट वाटत कसं आहे? काय त्याच्यात? ह्या डोळ्याने मी माझ्या बघितलं काय? म्हणून मी तुम्हाला सांगतो. काय? तुमची मुलगी हा अंगणवाडीत जाते हा हा बरोबर आहे ना. हा. तिच्या विरुद्ध पालकांनी तर लय तक्रार दिल्या होत्या, पण आपण कानागाडगाच करायचो. असं हा कशाबद्दल? की तुमची मुलगी आहे ना अंगणवाडीत जायची हा हा. आणि तिथनं कुठेतरी गायब व्हायची. ती काही शाळेत तिथं थांबत नव्हती. साहेब काय बोलत तुम्ही? हा खरं आहे ते सांगतोय ना. आपल्याला विश्वासच नाही तुमच्या बोलण्यावर या बाबतीत तरी नाही हो. नाही ना. नाही, बर पोर तशी करूच शकत नाही, वागूच शकत नाही. नाही नाही असणार. बापाचा विश्वास आहे हो, किती हा, केला हा. तरी. नाही आपला विश्वास आहे तिच्यावर. हा ना आपल्या गावचा घोटाळे सरपंच नाही तो माणूस चांगला आहे. ना हाय चांगला बरं का. हा, पण मी हा. आत्ताच बरं का 1-1.5 तास झाला असेल असं काय झालं? हे इथं बघा कांद्याची खोप आहे का. हा 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 ती कुणाची आहे मला माहित नाही. आहे, आता आहे. हे मळ्यात कधी आम्ही फिरलो नाही बघा. हा हा आडवची आहे ना. हा हा हा, तिथं आहे ना हम्म. घोटाळे सरपंच हा. मस्तपैकी तुमच्या पुरीच्या केसात काय फुल घालत होता. काय बोलत साहेब? हा डोळ्यानं बघितलं ह्या नाही, डोळ्यानं. नाही नाही हे माया बुद्धीला पटूच शकत नाहीये. तुम्ही काही बोलायचं, फक्त व्यवस्थित बोलायचं, विचार करून बोलायचं आपल्या संग. हा तुम्ही जरी माझे दोस्त आहे पण आपल्याला हे चालणार नाही. नाही नाही अजून तुमचीच पोरगी काय म्हणत होती माहितीये का. काय? माझा बाप आहे ना हा आज पंढरपूरला गेलाय, पण हा. पहिला पंढरपूरला जाणार नाही. हा आता मला सांगा फक्त, ऐका फक्त तुम्ही. हा हा पंढरपूरला जाणार नाही. माझ्या मामानं हा. पोरगा बघितलाय, त्याच्याकडे पहिला माझा बाप जाणार आहे हा. आणि मग पंढरपूरला जाणार. खरंय. 4 दिवस माझा बाप येणार नाही सरपंच. असं? आता मला सांगा, ही तुम्ही मला सांगितलं होतं का. नाही नाही नाही. मग मी ही माझ्या कानानं ऐकलं बरं का जगन्नाना. हा तुम्हाला म्हणजे माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. नाही राहूच नाही राहिला ना. जाऊ द्या, तुम्हाला खोटं वाटतंय. हा एक काम करा, हा मीच तुम्हाला दाखवतो ते कुठं बसलेले, हा हा काय करत होते. हा चला माझ्यासोबत. चला बरं एकदा. कसं आहे, तुम्ही गावचे चांगली माणसं आहेत. हा आणि एकुलती एक मुलगी आहे म्हणून मी तुम्हाला समजून सांगितलं. कानाचा आणि डोळ्याचं अंतर आहे. हा. मला डोळ्याने पाहू द्या फक्त. नाही चला की मी दाखवतो तुम्हाला. मी चला. लय चिपटला टाकलं इथं. हा मग आडी अडचणीतच मजा येते. ऐका ना, हा? आता मी ना घरी जाते, कारण लय उशीर झाला मला येऊन, पण लय टाइम झालाय. मला जायचं जरा. आमदाराने ना फोन केला होता सकाळी का संध्याकाळी 5 वाजता या म्हणे आमदार निवासावर. हा हा, पण ती केस आता नीट करा. वाकडे तिकडे झाले का? सगळा भांग मिस करलाय. आता बरोबर आहे ना? आता परत कधी भेट होणार आपली? मी फोन करतो ना मॅडम तुम्हाला. बरं हा? चालेल, पण मग तेवढं बघा बरं का तुम्ही त्या माणसाचं. 100% बघतो. माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. घोटाळे म्हणत्या, घोटाळे सरपंच. तुमचं जरी नाव घोटाळे ना, हा घोटाळा होऊ देऊ नका म्हणजे झालं. माझ्या जीवनामध्ये मी लय घोटाळे करेले, पण अजून कुत्र्याला माहित नाही. बरे, कुत्र्याला नाही माहिती ते सांगलं, इथं माणसाला माहीत झाले ते मिटवा. बरं येऊ का मग? हा जा हळूहळू. हा हो बाय. बाय येते. बाय. गेली बा मॅडम, म्हणजे मॅडम आहे, 1 नंबर मॅडम आहे राव. चला, कोणी पाहिलं तर नाही ना आपल्याला. कोण नाही. आता जावं आपल्या आपल्या घरी. आमदाराक जायचंय पुन्हा आपल्याला. चला जगन्नाना हा चला. चला बरं. हे बघा हा
ह्याच खोपीमध्ये होते. तो या हां कांद्यात चाळीत. मग काय या. चला बरं कुठं होते दाखव मला. चला जगन्नाना हा चला. या. कुठं इड. हो बरं का जगन्नाना, हा तुमची पोरगी आहे ना हा हित्त बसली होती इथं. याच्या हा आणि घोटाळे सरपंच हा. इथं. मग ते कुठं गेले आता इड. इकडं कुठं लपले का काय बघू हा, बरं बरं. थांबा. नाही इडे कोणी. साहेब तुमच्या कुठे ना काहीतरी पाहण्यात बदल होईल बरं. म्हणजे जगन्नाना नाही 100%. तुम्हाला असं म्हणायचंय हा म्हणजे मी काय जे बघितलंय ते सर्व काही खोटं खोटं आहे. खोटं खोटं. ठीक आहे जगन्नाना. तुम्ही दुसरं कोणाला तरी पाहिलं साहेब. तुम्हाला आहे ना तुमच्याकडून पाहण्यात बदल झाला. नाही ते असं आहे ना मला पुरी खात्री आहे पोर माही आहे. नाही तुम्हाला तुमच्या मुलीवर मग? विश्वास आहे. मी म्हणत नाही की तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास नसल. लहानची मोठी केली म्हणजे तिचा अजून कुठं तरी बाबा आहे नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणते इकडे सरपंच संघ पाहिली. जाऊ द्या जगन्नाना. हे मला पटतच नाही तुमचं. तुम्ही तुमच्या बुद्धीला पटलं तुम्ही बोलले पण असं चुकीचा आक्षेप घेऊ नका पुन्हा. बरं जगन्नाना काय होतं भया बघा म्हणजे माझीच चूक झाली. हा, मी हा, बाबा हा. माणूस की म्हणून मी तुम्हाला सांगितलं. 100% चूक झाली. हा ते तुम्हाला काही पटत नाही. नाही ठीक आहे तुम्हाला आहे ना हा आज नाही हा. पण उद्या तरी नक्कीच कळल बरं का. मग ज्या टायमाला कळलं ना त्या टायमाला मग मी तुम्हाला सांगेल साहेब खरं बोलत होते म्हणून तुम्ही. ठीक आहे मग जगन्नाना. हा पण जर नाही कळलं हा तर जर बाबा कुठं मला कोणी मग तुमच्या विषयी जर कुठं बातमी फुटली बर मा एक तर पुरीचं काम आहे. हा? आणि नाही ते मुलगी मग म्हणजे काचचं भांड आहे हा, मग म्हणूनच आपल्या- मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला काही हे पटणार नाही. ठीक आहे जशी तुमची इच्छा. हा हा येतो मी माझ्या आता जातो घरी. हा चालेल माझा चालेल. पण ड्युटीचा टाइम संपलाय. हा, चाल तुमची ड्युटी पहा हा. साहेब. बोला की. पुन्हा काय असा पूर्व आळवट घेऊ नका. बर हा म्हणजे सांगितलं नाही म्हणशाल. ठीक आहे पोर वाट पाहत असेल घरी आता जातो. या तुम्ही मग. हा विचार करा. यालाच म्हणायची दुनिया. आईला खऱ्याच्या आईला पांडुरंग लागला म्हणतात ना तेच बराबर आहे. आपण आपल्या डोळ्यानं बघितलं कानानं ऐकलं तरी खोटंच. काय करायचं आहे. हो पोरीनं तुमचं नाक नाही कापलं म्हणजे बस बाकी काय आहे तवा. जाऊ द्या मरू दे आपल्याला तर काय करायचं आहे. आपण आपली ड्युटी करत होतो. काय जाऊ दे. चला बराच वेळ झाला. साहेबांनी सकाळपासून इकडे पाठवलं आहे. बाकीचं तर कोण सापडलं नाही पण घोटाळे सरपंच आणि मॅडम भेटल्या. चांगला दिवस गेला आमचाच म्हणायचं. गंगाराम हवालदार चला घरी आता मस्तपैकी. पहिला फोटोबा करूया आणि मग विठोबा. हवालदाराने काय डोक्यात दिलं खो घालून. काय पोराशीन तशीन घोटाळे सरपंच. पण हे काय सगळ्यांनी देतं का पोलिसाला काय माहिती मी पंढरपूरला चाललो. तिच्या मामानं नवरदेव पाहिला ही त्यांना काय माहिती. विचार करावं लागेल घरचा. आता काय ही पोर कुठं आहे ती पाहतो. तसं नाही माझ्या डोक्यात खाटका आहेच. अजून एवढ्या फायली द्यायच्या आहेत त्यांना बापरे. तरीच म्हटलं एवढं व्हॉट्सअपला मेसेज खबर येत होते. लय काम पडलंय माझं. काय करते ग. अयो दादा तुम्ही हा एवढं लवकर मग या इकडे वर. तुम्ही एवढं लवकर कसं काय आले. कस काय आलो म्हणजे. तुम्हाला तर 4-5 दिवस लागणार होते ना. अगं ते पेट्रोल पंप बंद आहे ना. तुम्हाला कुठे पेट्रोल टाकून जायचं होतं? मग एसटीच बंद आहे. पेट्रोल पंप मध्ये असले एसटीत काय टाकायचं. अरे हा मग एसटी चालू होती ना. नाही कॅन्सल झालं जायचं ते. बरं बसा खाली. हा आणि एसटी काय बंद आहे. ते संप चालू ड्रायव्हर राहायचा. त्यांना काय होतंय मध्ये संप टाकीत आणि काही ना काही चालूच राहत. लय मोठा तरास आहे तो. एसटी हा मग एसटीने जायचं होतं इकडून आणि तिकडून टेम्पो करून पहिले घेऊन यायचं होतं. अच्छा तरीच मी विचार करायला लागले म्हणलं दादा एसटीचा आणि मग तिकडून कशाने नाही येणार? तिकडून टेम्पो घेऊन येणार होतो. तुम्ही तर मामा का जाणार होते ना मग. मग आता गाड्याच नाही तर मामा काय पाय पाय जाऊ का. ते म्हणलं तर बरोबर आहे. मग मग गावातच टाइमपास केला. नाही नाही आलो तिकडून आलो पण मला थोडी शंका वाढत आहे ग. शंका तू कुठं होती मी गेल्यापासून.
मी येडच होते घरी. नाही नाही खोटं बोलू नको. अहो दादा मी येडच होते घरी. खोटं बोलू नको. तू कुठं तरी गेली होती पुरी. माय ना तो लय विश्वासी. तू माय वांतिनीची हां. आणि माया काय तोंडाला काळं लावू नको. नाही नाही असं काही नाही करणार दादा मी. आणि हे डोक्याला काय लावलं डोक्याला हां? मी कशाला. हे फुल सकाळीचं नव्हतं तुझ्या डोक्याला. अहो ते मी आपल्या या साड्याचं तोडलं तर. अरे सकाळी झाडालाच फुल नव्हतं. अहो दादा काय एवढ्या काळ उमरलाय काय बोल राहिले तुम्ही. मग तू कुठं घरातच होती का तू? हा कुठेच गेली नाही? कुठंच गेले नाही. हे काय काय ये काय दिसत का नाही तुला काही? हा नाही म्हणते. आपण मग झालं उलट उलट. अरे उलटे कपडे घालेल तू. बरं सोयीचं घालते त्यात. सोयीचं घालेल तू. खाण पडत राहील का मोकळा मोकळा बोल खरा. कुठे गेली होती अहो दादा तुम्हाला झालं काय पण मी कुठे नव्हते गेले. मग? काय हे झालं. कस काय असे उरफाटी कपडे घाले काय झालं म्हणते पुन्हा वरून? अहो दादा ते घातला असेल असं चुकून. ए बाय मी काठी जर काढली ना तर काठी मोडत तू आहे काय करणार नाही. हा मी तुम्हाला मारणार आहे. मग मारणार आहे माझे. मग तू अशी काय वागू राहिली? उरफाटी कपडे कशी काय घातली? अहो दादा आजपर्यंत तुम्हाला असे कधी. मला हे सांग उरफाटी कपडे घातले कशी? तू मला खरं सांग पाटक्यान. नाही तर मी ना तुला मारल्याशिवाय सोडणार नाही. अहो दादा उरपटे कपडे. तुला लहानच मोठे यासाठी केलं का म्या? आपण झालं काय. नाही नाही झालं काय म्हणजे अजून तरी माघारीची चरी दे तुम्हाला. आपण मग तुम्हाला झालं काय असं अचानक आल्याला. हे कस काय कपडे उलटे घातले सांग मला तू. ते उलट्या कपडे का माणूस चुकून नाही घाली. कस काय घाली? सकाळी सुईचं होतं ना आता आले उरफाटे कस काय झालं? तो तोंडचं ऐकू दे मला. पण मग काय सांगा महत्वाचं? मला सांगायला लावू नको. पण काय महत्वाचं ऐकून. नाही नाही तू आज झक काय मारली ते सांग. आता मी मला सारं माहीत झालं. म्हणजे हा काय माहित झालं. काय तुला मी सांगू का? तू सांगत नाही का? आपण काय तू माहित सांगणार नाही का मला हे सांग. झालं? अहो दादा पण मग? तुम्ही असं डाग बुटे बुटे काय करून राहिले झालं काय. खाली बस खाली बस येड्या. तुम्ही असं खाली काय बस माहिती. करून रिकामं- हा बसते बसते ना आता. हा तू नाही नाही खरं बोलणार नाही का तू आता? अहो दादा पण झालं काय तुम्हाला एवढं मग? तापायला. काय तू कुठं गेली होती? मी कुठंच नव्हते गेले. कुठंच नाही? खरं सांग पाटक्यान. मी कुठंच नव्हते गेले. हे बाय मारू नका मी कुठंच नव्हते. मी तुला माहिती आहे ना मा डोकं किती तापड साबो आहे आपला. पारी हिरीची पिवळीच काढील. अहो पण मी केलं काय. नाही पाटक्यान सांग मा चालते तू तेच. पण मी केलं काय. तो काय नाही केलं. एवढी शाळा शिकून आणि तू हे माझ्या डोक्यावर मिरी वाटायला लागली का? अहो पण दादा झालंय काय नेमकं मोकळं तर बोला मला कळ तरी. तुला हवालदाराची गाडी झाली का तुझी? कोण आवडतात. गंगाराम हवालदार. हा माणूस काय म्हणतो तुला कळतं का? दादा कळत आहे ना कळत. मग तुला नाही उमजायचंच नाही. दादा आई नाही घरी तुम्ही मला मग आई नाही म्हणजे मग तू येऊ चाळे करते काय घरी यार राहून एकली नाही का? अहो पण मग सगळं सांगते मी खरं खरं तुम्हाला. हा सांग मग सांग पाटक्यान सांग. तुम्हाला मारायचे नाही ना. नाही नाही मारणार नाही सांग. आता तो म्हण मग तर खोटं बोलू नको मला खरं सांग. सांग लवकर गप गुन्हा नाही मोकळं मोकळं खरं खरं सांग. अहो दादा हा मी सांगते. बोल ना मग सांगायची बाई तू का काय काय गोष्ट सांगू राहिली काय मला पाटक्यान सांग. इकडे त्या माईक. नाही नाही काठी घालाय तू. नाही नाही नाही. हा बोल पाटक्यान सांग सांग. जायला बघ तुला काही कळत का माणूस काय विचारित दादा, सांग बा. एवढे काय गागते. सांग लवकर सांग. दादा मला आणि त्या सरपंच संग लग्न करायचंय. सरपंच सांग त्याला 2 पोर आहे त्याची बायको आणि तुला त्याच संग लग्न करत नाही का? अहो, हा? मला माहित नव्हतं. तुला माहित नव्हतं? नाही मग तू काय भाकर खात नव्हती का? त्यात 2 पोरं आहे त्याचं लग्न व्हायले. नाही नाही तू अन्न खात नाही तुला माहित नव्हतं? आणि गाते ना अहो दादा पण तो तर म्हणे मी राणी बनवणार तुला. राणी बनी कवा राणी जेलमध्ये गेलो बापरे. आणि मी काय करायचं गावात तोंड दाखवायचं जागा आहे का मला? तो घोटाळे सरपंच गावात काय ठेठे आहे त्याची त्यानं काय गावाचं नाच चालू केला तुला त्या तो नवरा करायचा नाही का? मला माहितच नव्हतं दादा. मग तुला माहिती काय? अहो खरं तर ना म्हणजे माझं काही मनातच नव्हतं असं काही. त्यांनी तिथं शाळेत अंगणवाडीत लावलं हा ना, हा ते सारखे ब्लॅकमेल करायचे. मग तुला सांगितलं होतं फोन येत नको जाऊ म्हणून. हा त्याचा नंबर आहे घ्यायच्यात हा, दाखव मग पाटक्यान. लाव फोन लाव पाटक्यान हा, लाविते. लाव मग. आवाज वाढव. दादा फोन नाही
लागत. फोन लागत नाही म्हणते बरं, फोन लागत नाही म्हणते वरून. दादा फोन नाही लागत. या बघा तुम्ही ऐका. मग दादा फोन नाही लागत. त्याला मी काय करू? आतापर्यंत कसं काय फोन लागत होत्या? ये बघा धरा. हा धरा फोन लागत फोन. फोन बंद करून ठेवली. त्यांना कुठं आमदाराच्या मीटिंगला जायचं होतं. आमदाराच्या मिटिंगला जायचं तुला काय माहिती? तेच म्हटले होते. तुला काय फोन करून सांगितलं? तू त्याच्या गेली तिकडे गेले होते ना? गंगाराम हवालदारनं समजा सांगितलं, चाळीत बसलं होते ना तिकडे तू. अहो दादा त्यांनी बोलावलं होतं. ए बाय आव दादा ठेव दादा करू नको. दादा त्यांनी बोलावलं होतं ना. याच्यासाठी लाड केला काय तो लोकाय माग पडत तिथे नाही का? दादा चुकलं ना माझं. का आता चुकलं मग तुला आले का चुकायला? परत नाही करणार ना असं. पुन्हा केल्या परत नाही करणार असं. आणि तू इडेच बस. तुझ्या आले पाहतोय का मी येतो त्या सरपंचाच्या घरी जाऊन. आणि जर इडून उठली आणि जर मला कळलं तर इडे जर नाही उकाला जर नाही आटकून ठेवली ना तर मग बोल. जशी झालीच नाही तोंडीच की तिड. अक्कल आहे का तुला खायापुरती? हा हे इथं स्वांग ते ऐका ते वाम ठेवा तिडे इडेच बसून राय. आलो मी. आता तर काही खरं नाही. आता तर दादाला बी कळाले. मी तरी या सरपंचाला म्हटलं ते माय घरी ना कळू देऊ नको. आता तर दादाही गेले त्याच्या घरी. तर नडकाचा फोन लागा ना. मीच एक काम करते. मी ना वाड्यावर जाते चोर रस्त्याने. दादाला पोच जाते तिड पोचते. नाही तर ना आज काही खरं नाही. आज गावभर तमाशा होईल माझं.